वाटलेलंच वाटलेलंच मला तुम्ही असं काहीतरी करायला सांगा. मला केदार सरांनी तेच विचारलं की तुला अशोक मामा येतात, म्हणजे करता येतात, नक्कल करता येते. म्हणलं नाही 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 करता येत, तेच म्हणजे कसं नाही करायचं तेच मी करणार आहे मजेशीर. तर ते हसायला लागले. तर म्हटलं तसं तसा काहीतरी प्रयत्न असेल. मी नकला मला करता येत नाहीत. आता फक्त मी इथे निलेश सर जेवढं सांगतील किंवा जसं सांगतील तसं मी त्यांना कॉपी करतोय. कारण मला मिमिक्री मी खूप आधी केली होती, पण ती या प्रकारची नव्हती. मी मिमिक्री काहीतरी वेगळंच काहीतरी करायचो. तर मी फक्त त्यांचं काय फार तर बॉडी लँग्वेज पकडू शकतो, तर तेवढंच मला करता येईल. बाकी आवाज आणि ह्या सगळं मला नाही जमणार आणि ते मला नाही आहेत प्रामाणिकपणे. त्या प्रामाणिकपणे सांगतो त्या आता इकडल्या गोष्टी आहेत. मी जिथून येतो, कोकणातून येतो, आमच्याकडे लोककला आहेत वेगवेगळ्या. तिथे गरज म्हणून अशी पात्र साकारली जातात. साडी नेसण्याचं सारखं आपल्याला आपण त्याच ह्याच्यावरनं जर राहिलो ना, त्या प्रश्नातच किंवा तिथेच गुरफडून राहिलो, तर आपल्याला त्याच्या पलीकडची किंवा अलीकडची ज्या कुठल्या बाजूला आपण आहोत त्याच्या समोरची ज्या दुसरी बाजू जी आपल्याला ती लक्षात येणार नाही आणि मग ती तशीच राहील. मग काही मजा नाही. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. हसताय ना, हसायलाच पाहिजे. जेव्हापासून तुमच्या टीव्हीवर सुरू झालंय तेव्हा प्रत्येक घरातला मुलगा आईला म्हणाले, अगं अगं आई, ओंकार आला. कसा आहेस तू ओंकार? तुम्ही कसं आहेत? मी पण मस्त आहे, खूप छान आहे. कारण की लाईव्ह परफॉर्मन्स बघितलाय पहिल्या खुर्चीवर बसून आणि यासारखी पर्वणी नसते. खूप छान हसवतोस. सगळ्यात आधी कौतुक करावं असं वाटतंय की अशोक सराफ सरांची जी काही तू ॲक्टिंग करतोयस, मिमिक्री करतोय, खूप भारी करतोयस रे. म्हणजे तू त्यांची मिमिक्री करतोयस हे आम्हाला सांगायचीच, म्हणजे जेव्हा तुमचं रीडिंग चालू होतं तेव्हाच कळलं की हा काय करणार आहे स्टेजवर जाऊन, आणि ते कळलं. बरं, त्यांच्याविषयीची अशी कोअर मेमरी किंवा आहे का? असं मला त्यांचं नाव घेतलं की पटकन बनवा आठवतं किंवा हा माझा बायको पार्वती वगैरे हे सगळं आठवतं. तुला काय आठवतं? म्हणजे आत्ता मी काम करू लागलोय म्हणून मला कलाकार म्हणून ओळख मिळते, पण जे आता तुमच्याकडे जे आहे तेच माझ्याकडे. म्हणजे आपण हे जे आपले लिजेंड लोक आहेत, जे आपले सुपरस्टार लोक आहेत, ज्यांच्याबद्दल आपण आता आपल्या घरात आपल्या कट्ट्यावर आपण कुठेही त्यांची आठवण निघाली की त्यांची तीच कामं सगळी समोर येतात की आपल्याला आठवतात, ज्यांच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात आपण खूप मजा केली आहे किंवा आपण खूप असे छान दिवस घालवले. ते फक्त त्यांच्यामुळेच. तर तशी एक कुठली आठवण नाही, असे खूप आहेत. म्हणजे त्यांचा अगदी तो एक उन्हाळ दिवस, तोही चित्रपट तितकाच भयानक किंवा वेगळा होता. म्हणजे तो बघितल्यानंतर आपण काही वेळ सुन्न राहतो किंवा असं काय, त्यांचं मिक्स फिलिंग. तर ते हे सगळं त्यांनी ते आधीच करून ठेवलं. त्यामुळे हे सगळे खूप मोठे लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल आजही म्हणजे कलाकार या क्षेत्रात जरी आलो तरी भावना तीच आहे, तोच रिस्पेक्ट आहे, तेच प्रेम आहे. त्यामुळे जे आपल्याकडे आहे तेच माझ्याकडे. म्हणजे मला असं काही वेगळं त्यांच्यावर कधी वेळ घालवता आला नाही. पण जे आहे ते त्यांचं आमच्या आपल्या सगळ्याच नवीन मुलांसाठी, नवीन कलाकारांसाठी जे आहे त्यांनी करून ठेवलंय, त्या सगळ्याच्या जोरावरतीच आपण पण प्रयत्न करतोय. त्यामुळे ते खूप वेगळं आहे आपल्यासाठी. पण विशेषतः ही आत्ता जी तू मिमिक्री करत होतास ना, ती पाहता पाहता असं वाटलं की तू खूप अभ्यास केलायस, खूप नोटीस केलंयस. सगळ्यात आधी कधी केलेली तुला आठवते? मी नकला मला करता येत नाहीत. आता फक्त मी इथे निलेश सर जेवढं सांगतील किंवा जसं सांगतील तसं मी त्यांना कॉपी करतोय. कारण मला मिमिक्री मी खूप आधी केली होती, पण ती या प्रकारची नव्हती. मी मिमिक्री काहीतरी वेगळंच काहीतरी करायचो. तर मी फक्त त्यांचं काय फार तर बॉडी लँग्वेज पकडू शकतो, तर तेवढंच मला करता येईल. बाकी आवाज आणि ह्या सगळं मला नाही जमणार आणि ते मला नाही आहेत प्रामाणिकपणे. मग मी काल तेच म्हटलं, मला केदार सरांनी तेच विचारलं की तुला अशोक मामा येतात, म्हणजे करता येतात, नक्कल करता येते. म्हणलं नाही 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 करता येत, तेच म्हणजे कसं नाही करायचं तेच मी करणार आहे मजेशीर. तर ते हसायला लागले. तर म्हटलं तसा काहीतरी प्रयत्न असेल. पण आम्हाला पाहताना नाही वाटत आहे की तुला नाही वगैरे, ते खूप कमाल जमलंय आणि छान रंगत येते हळूहळू कार्यक्रमाला. बरं, ज्या वेळेला टीव्हीवर मी पहिला एपिसोड पाहिला, बरं एवढं तू करतेस, थोडंसं करूच शकतोस का? वाटलेलंच मला तुम्ही असं काहीतरी करायला सांगा, असं काहीतरी ते आहे. तर मला खरंच ते तिथे कसं आहे, बाजूला भाऊ आहेत, बाजूला आणखी कोण आहेत, त्यामुळे ते खुलून येईल. तर आता मी एकटा पडलो तुम्ही सापडेल, मला तेवढं तुम्हाला मजा नाही येणार. पण ते असा तो प्रयत्न आहे की आपल्याला जे जमत नाही तेही मजेशीरच आहे ना. म्हणजे एखादा फंबल पण कधी नाही का इंटरेस्टिंग ठरतो, तर तसं काहीतरी ते आहे. तर माझ्या निमित्तानं ते होऊन जाईल, इतकंच. बरं, टीव्हीवर मी पहिला एपिसोड आपला आणि तुला साडीत पाहिलं मी, आणि तेव्हा मला खूप कौतुक वाटलं. म्हणजे कुठल्याही पुरुषासाठी, म्हणजे आम्ही या बाकी सगळ्या कलाकारांना पाहिलंय आत्तापर्यंत, त्यांचे स्किट्स, त्यांनी स्त्री भूमिका करणं हे आम्ही पाहिलं, आमच्यासाठी नेहमीच होतं. पण मी ओमकारला पहिल्यांदा पाहिलं ॲज अ प्रेक्षक म्हणून, आणि मला खूप कौतुक वाटलं की धाडसाची गोष्ट आहे की ह्याला त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला मिळालं. आणि ते काय म्हणतो, एक कलाकाराला हेच हवं असतं ना की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी आपण करावं, आणि ते तू केलंस. आणि त्या साडीमध्ये खरंच खूप छान, सुंदर, मोहक वाटत होतास अगदी. मला तुला विचारायचं आहे, तू जेव्हा असं छान साडी वगैरे नेसलीस आणि तयार झालास, तुला कसं वाटत होतं, किंवा तुला किती दडपण आलेलं की नाही?
नाही, धाडस दडपण आहेत तर त्या प्रामाणिकपणे सांगतो त्या आता इकडल्या गोष्टी आहेत. मी जिथून येतो, कोकणातून येतो, आमच्याकडे लोककला आहेत ना वेगवेगळ्या. तिथे गरज म्हणून अशी पात्र साकारली जातात. आता ती गरज प्रत्येक कलाकाराची आपापली वेगळी गरज आहे. आता एखादा संच असा तयार होतो आणि त्या गोष्टीची गरज असते म्हणूनही बऱ्याचदा तसे प्रयत्न केले जातात. आता तिथे ते करत असताना बाई पण भारी देवा अशी मोठी टीम आपल्याकडे आली होती. आता आपला एक असा मोठा मराठी सिनेमा ज्याने आपल्याला दिलं ना, काहीतरी वेगळं दिलं, काहीतरी नवीन दिलं, तर त्यांचा तो मोमेंट सेलिब्रेट करताना जर तसा काही प्रयत्न करावा लागला तर तो काय चुकीचा नाही, तो ती मजाच आहे ना. बरं, ते सगळे जमलेले होते, त्या ज्या सगळ्या आता वंदनाताई होत्या, सगळेच सुकन्याताई होत्या, सगळे जे मोठ्या मोठ्या व्यक्ती होत्या, त्यांच्यासमोर आम्ही त्यांच्या मुलांसारखे नातवंडांसारखेच होतो. तर त्यांना ते आवडणारच आहे ना, त्यांना ते. तर तसंच ते आपल्या मुलांसारखं जर आपण समजून घेऊ शकलो तर तो प्रकार आणखी मजेशीर किंवा आणखी छान ठरू शकेल, होऊ शकेल असं काहीतरी वाटतं मला. म्हणजे साडी नेसण्याचं सारखं आपल्याला आपण त्याच ह्याच्यावरनं जर राहिलो ना, त्या प्रश्नातच किंवा तिथेच गुरफटून राहिलो तर आपल्याला त्याच्या पलीकडची किंवा अलीकडची, ज्या कुठल्या बाजूला आपण आहोत त्याच्या समोरची ज्या दुसरी बाजू जी आपल्याला ती लक्षात येणार नाही आणि मग ती तशीच राहील, मग काही मजा नाही. कारण असे मग बरेच कॅरेक्टर. आता मी एखादा आता कुठलंही कॅरेक्टर, आणखी कुठलं जे कॅरेक्टर मला इथे प्ले करता येत नाही कुठल्या कारणांमुळे, तर मग माझं ते एक अख्खं कॅरेक्टर जातं ना. म्हणजे मग माझं ते खूप नुकसान आहे. आणि माझं म्हणजे पर्याय आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे की आपल्याला एक कुठलं तरी आणखी मजेचे कॅरेक्टर जे खरंच आपल्या आजूबाजूला आहे पण तिथे कुठल्या कारणामुळे मला सादर करता येत नाही, तर ती मजा गेली. मग ते हळूहळू कमी होत जाईल. मग मी काय करणार, आणखी काय करणार, म्हणजे मी म्हणजे माझ्यासारखे कलाकार जे कुठे आहेत ते कसं आणखी काय काय वेगळं कसं आणणार, कुठून आणणार, असं काहीतरी ते जरा काहीतरी गडबडलंय असं मला वाटतं माझ्या अभ्यासात. पण तो हळूहळू तोही सुधारेल आणि आणखी काहीतरी नवीन वेगळं शोधता येईल. बरं, जाता जाता मला तुला विचारायचंय, मला खूप आवडतं कलाकारांकडनं जाणून घ्यायला, कारण किती म्हटलं की हा त्यांचा व्यवसाय असला तरी ते कलेची सेवा करतात हे आपण नाही नाकारू शकत असं मला वाटतं एक व्यक्तिशः म्हणून. म्हणून मी प्रत्येकाला विचारते की शो मस्ट गो ऑन असा एक क्षण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतो. तुझ्या आयुष्यात कधी आलाय की शो मस्ट गो ऑन करावं लागलंय आणि कर्तव्य म्हणून केलंयस? आत्ता मी ज्या टप्प्यात आहे त्या टप्प्यात मला कलेची सेवा आणि हा जो म्हणजे हा शब्द मला वापरायला का भीती वाटते, कारण माझी सुरुवात कलेची काहीतरी आत्ता झाली. मी आत्ता लगेचच ते सगळं कलेची सेवा करतोय आणि असं मी आवडून चालणार नाही, कारण मी प्रामाणिकपणे कला म्हणजे काय, कलाकार म्हणजे काय हेच समजून घेण्याच्या टप्प्यात आहे. सेवा मला करायला आवडतेच, कारण ती, आणि तो काय म्हणजे आता ते कलेच्या निमित्ताने करतोय ना, तर माझा तसा तो कार्यकर्तावालाच माझा पिंड आहे की आपल्याला एखादं काम चांगलं सांगितलं तर ते सोशल म्हणून काही सामाजिक उपक्रम असतील, मग मीच नाही, आमची मोठी अशी टीम आहे तर आम्ही सगळेच तिथे असतो. मग काही उपक्रम असेल तर ते कलेची सेवा म्हणजेच काय, तर प्रेक्षकांची सेवा. म्हणजे आपल्या सगळ्यांना हसायला आवडतं आणि सुदैवानं मला त्यातलं काहीतरी जमतं तर मी ते करत राहीन. जमलं नाही किंवा आता जरा दम लागतोय म्हणून मग मी थांबेन, पण मी प्रामाणिकपणे थांबेन. माझ्या आयुष्यात माझ्या दुर्दैवाने शो मस्ट गो ऑनवाला तसा प्रसंग अजून तरी नाही आला. म्हणजे असं मला कुठे कधी, कारण मला बाकीच्यांनी म्हटलं ना, बाकीचे म्हणून तितकं सांभाळून घेतात. म्हणजे असं काय आलाच येण्यासारखं काय असेल असं एखादं काय परिस्थिती, तर ती माझ्या आधी माझ्या मित्रमैत्रिणींनीच ती लांब नेली. त्यामुळे मला तसा कधी टफ प्रसंग आला नाही, त्यांनी येऊ दिला नाही. पण आला नाही म्हणून मला सेवेपर्यंत पोहोचता येणार नाही असंही नाही. मी ते हळूहळू जाईन, मला ते जमेल हळूहळू, पण मला ती घाई पण नाही. आणि त्यामुळे शो मस्ट गो ऑन, आता तरी शो आपला व्यवस्थित सुरू आहे इकडून तिकडून. बाकी असं कधी आलंच तर मग मी समजेन की बाबा आपण पण त्यासाठी पण आपण बनलो आहोत की आपल्या वाटेला तेही आहे. असं अजून तरी नाही, पण आला की मी नक्की सांगेन. किती छान, खूप छान. खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि असंच तुला प्रगल्भ व्हायला मिळू दे, नवनवीन संधी येऊ देत आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भेटतच राहू. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्ही पण काळजी घ्या, धमाल करा आणि आपला हा जो काही कार्यक्रम येतो याच्यावरची आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला पोहोचवत राहा, सांगत राहा, कारण पुन्हा आपण एकत्र येऊनच आपल्याला नको असलेल्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी दोन्ही ठरवू शकतो. जे पाहिजे ते, जे नको ते एकत्र यायला लागेल फक्त त्यासाठी. त्यामुळे मी आपल्याला ते आवाहन करेनच की प्रेक्षक म्हणून आमच्याबरोबर कायम राहा. आम्ही जे कुठले कलाकार आहेत ते आमच्याबरोबर कायम राहा. आपण मिळून तो प्रवास करूया. बाकी आपण सगळे जाणतोच. थँक्यू ओंकार.